हरी 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 रामकृष्ण हरी पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी बहुत सुकृताची जोडी मने विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगरे बापर संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावे घालून या वारसा हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून
त्याग देह बुद्धे हरि भजने हे धवळले जग हरि भजने हे धवळले जग गदिला लाग कळकालाचा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेने भवरथा गाईल तुका म्हणे सुख समाधी हरी कथा समाधि हरि कथा नेने भगवद भागाईल हरि भजने धवलने हरि भजने धवलने कविला लाग कलिकालाचा
संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळले जग, सुखविला लाग कळीकाळाचा. कोणाही नलगे साधनांचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी. हरिभजने हे धवळले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तो. हरिभजने हे धवळले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळले जग, सुखविला लाग कळीकाळाचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा की मानवी जन्माला आल्यानंतर इहलोकामध्ये मी काय केलं, त्याचं मला फळ काय मिळालं, कोणत्या धर्माचं मी पालन केलं, त्या धर्माची सांगता कुठपर्यंत, केवढ्या अत्युच्च फळापर्यंत गेली. आणि जे सुख मी भोगलं ते सुख कोणाशी तुलना करण्यायोग्य होतं, असा सगळा विचार सांगणारा अभंग आहे. प्रत्येकालाही असाच विचार करायचा आहे. प्रत्येकजण आम्ही संसारात आलेलो आहोत. जे सुख समाधीत योग्यांना लाभत नाही ते सुख मला भजनानं मिळतं, आणि त्या सुखानं माझी भवव्यथा काय झाली, मला नाश पावले म्हणतात. तुम्हीसुद्धा या भजनाच्या सुखानं तुमचा सगळा संसार दुःख कायलो नाश पावेल. नेने तेने किंवा नेने भवव्यथा गाईल. भवव्यथा तुम्हाला त्रास देणार नाही, ती नाहीशीच होऊन जाईल. आणि हरिभजनानं एवढं मोठं मला फळ मिळालं म्हणतात. हरिभजने हे धवळले जग, हरिभजनानं हे सगळं जग मी प्रकाशित करून टाकलं म्हणतात. धवळले, धवल म्हणजे पांढरं शुभ्र केलं. ढवळणे वेगळं, मंथुने नवनीतामधलं ते ढवळाढवळ करणं निराळं, आणि धवळले म्हणजे जे अज्ञानरूपी अंधकार होता तो मी निराश केला, आणि आता सगळा ज्ञानरूपी प्रकाश पडला. कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. की ईश्वराच्या उजेडामध्ये आपल्याला कळतं, आणि सूर्याच्या उजेडामध्ये आम्हाला दिसतं. दिसण्यापेक्षा कळण्याला फार किंमत आहे. म्हणून ज्ञानाचा प्रकाश आहे तो देवाचा. तो देवाचा प्रकाश हरि या नामस्मरणानं मी सगळ्या जगात कोंदून भरला म्हणतात. आणि सगळीकडं मला आनंदी सृष्टी झाली. आनंदाचा मी काय घेतला, मला अनुभव घेतला, असा एक अनुभूती सांगणारा अभंग आहे. प्रत्येक जीव या संसारात आलेला आहे. प्रत्येकानं संसार नावाची गोष्ट ऐकून माहिती आहे. त्या संसाराच्या नावानं मी काहीही केलं नाही म्हणतात. घालून या शून्य. का केलं नाही का म्हणतात, तर संसार ही गोष्ट विचारानं त्यांनी कळवून घेतली की संसार या गोष्टीला मुळातच संसार हा सतत सरणारा आहे. तो आसार आहे, कायमस्वरूपी तो टिकणारा नाही. श्व म्हणजे उका, तो वरी नाही एकसारिका. ऊर्ध्वमूल अधशाख अश्वत्थम प्राहुर्व्ययम. हे वर मूळ असलेलं झाड आहे, खाली याच्या फांद्या आहेत. असं झाड जगामध्ये जन्माला आलं नाही. ऐंशी झाडचे शिनसाळ देखील जगी, आणि नाही अज्ञाना वाचून मूळ. याला अज्ञाना वाचून मूळ कोणतंही नाही. असा संसार अज्ञानानं भरलेला आहे म्हणतात. या दृश्य संसाराची व्याप्ती सांगतात की ज्याला संसार मी म्हणतो तो संसार एक पद्धतीचा आहे, आणि ज्याला प्रपंच म्हणतो तो एक वेगळा आहे. प्रपंच आम्ही कशाला म्हणतो, हे सगळं मिळून आहे. संसार प्रपंच ही एकच व्याख्या आमची सरसकट आहे. ज्ञानोबा हे तसं म्हणत नाही. जे तुले पाच भौतिक घडते, नामरूपा सापडते, आणि गुणत्रयाच्या पडते कामठा. जे पाच महाभूतानं बांधलेलं आहे, जे नामरूपामध्ये अडकलेलं आहे, जे तीन गुणानं बांधलं गेलेलं आहे, त्याला प्रपंच म्हणतात. आणि याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी. अगदी गवताच्या काडीपासून ब्रह्मदेवापर्यंत संसाराची व्याप्ती आहे. जेवढी मायेची व्याप्ती आहे तेवढा संसार भरलेला आहे.
आणि मग माया, दृश्य माया वेगळी, सूक्ष्म माया वेगळी, गुणमाया वेगळी, मूल माया वेगळी, जड माया, हे सगळं महाराज माईक आहेत. अनेक नलगे हे सगळे माईक पदार्थ त्या प्रपंचात येतात. आणि या प्रपंचाविषयी असलेलं सत्यत्व म्हणजे संसार. दिसणारा प्रपंच सत्य समजणं म्हणजे संसार. संसार नावाची गोष्ट अस्तित्वाला आली नाही. दृश्य सृष्टी मात्र अस्तित्वाला आली. हिला जन्म आहे, ह्या जगाला जन्म आहे. का असं म्हणावं लागतं? कारण आम्हाला असे व्यवहार कळवून घेण्याकरता आम्हाला एक भाषा अशी वापरावी लागली. हे झालेलं आहे, हे केलेलं आहे, हे कोणीतरी दिलेलं आहे, हे आणलेलं आहे. व्यवहाराची आमची भाषा आहे नाहीची आहे. तुम्हाला आम्हाला सवय लागलेली आहे. माझ्याकडं नव्हतं ते मला मिळालं, माझ्याकडं आहे, माझ्याकडं नाही, अमुक अमुक साडी माझ्याकडं नाही, मी नवीन साडी आणीन, अशी व्यवहाराची एक रीत झालेली आहे. आणि आमच्या डोक्यामध्ये तोच असा एक सत्यत्वाचा भ्रम बसलेला आहे की मी हे जग बघत आहे, पाया पायाला त्यामध्ये व्यवहार करत आहे. आणि दिसणारं जग हे कसं आहे, सत्य समजून आम्ही व्यवहार करत असल्यामुळे हे खरंच आहे. आणि ज्या अर्थी हे दिसतं त्या अर्थी उत्पत्ती मानावी लागेल. कारण कोणत्याही दिसणाऱ्या पदार्थाला उत्पत्ती सांगावी लागते. का? व्यवहार आहे या जगतामध्ये. म्हणून नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूसी नाही. नाम रूप संबंध जात क्रिया भेद हे फक्त आकाराला आलेल्या वस्तूत असतात. इतर वस्तूत मात्र परब्रह्माच्या ठिकाणी हे मात्र काहीच याचा लाग लागत नाही. म्हणून संसार ही गोष्ट प्रपंच सत्यत्वाला संसार म्हणतात. ज्ञानोबा 7व्या अध्यायात सांगतात, जाणीव चेतन रिगे विचार मागुता पाऊली निगे तर्क्वायनी नेगे अंगे जयाच्या अर्जुना तयाना वज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान तेत सत्यबुद्धी ते अज्ञान हे हि जाण आता अज्ञानावगे हरपे विज्ञान निःशेष करपे आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जाई जे. म्हणजे इथं अज्ञान नावाची गोष्टच जन्माला आलेली नाही, ते टिकणार नाही विचारापुढं. म्हणून जगत सत्यत्वाला संसार असं म्हणतात. हे सत्य समजून आम्हाला काय झालेलं आहे, दुःख भोगावं लागतं. संसारात आम्ही कल्पनेनं निर्माण केलेलं दुःख आहे. प्रपंचामध्ये दुःख नाही. प्रपंचामध्ये दुःख असतं तर ती घडलेली गोष्ट आहे, तयार आहेत त्या वस्तू. पण त्याच्याविषयी असलेला अनुकूल प्रतिकूल भावच आम्हाला दुःख देतो. म्हणून संसार दुःखमुळं आम्ही जे ऐकत आलेलो आहे हे एका दृष्टीनं विचार करायला गेलं तर हे खोटं ठरतं. संसार दुःखानंच बांधलेला आहे असं जर असतं तर महाराज सगळ्यांनाच ह्या संसारानं दुःख दिलं असतं. आमच्या संतांना मात्र दुःख दिलेलं नाही. अवघाची संसार सुखाचा करीन अशी ज्ञानोबरायांनी मग प्रतिज्ञा केली नसती. संसार सुखाचा करता येतो. संसार जया गावा गेला साता पांडवा होऊन ठाक्या आघवा मोक्षाचाची मोक्षमय आघवा होऊन ठाकतो. मोक्षरूपामध्ये परिवर्तित करता येतो. असं संसाराविषयीचं एक अनुकूल मत केलं की समजूत पटली की मला संसार नावाचं दुखणंच उरत नाही. म्हणून संसार ही जगत सत्यत्व भ्रांती आहे. संसारामध्ये आम्ही आलेलो आहे, मी जन्माला आलो आणि मी मेलो एवढं सत्य समजणं याला संसार म्हणतात. माऊली सहज सांगतात, आगा उपजण्याने निमने हे साच्याचे जे का मानणे तया ते जीवलोक मी म्हणे संसारोहन. सगळे जीव याला सत्य समजतात. मी जन्माला आलो आणि मी मेलो आणि आता हा मी जो मी आहे तो आत्मस्वरूपाला धरून मी आहे वास्तव, पण तो मी आम्ही देहाला धरून बोलतो. आणि त्यामुळं आम्हाला भीती वाटते, भय आहे, चिंता आहे, क्लेश आहे. ज्ञानोबराया तुकोबरायांना यातला कोणताही त्रास, कोणताही विकार नाही. अर्जुनाच्या निमित्तानं देव सांगतात, जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती या साचे 80 वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले. वास्तविक कापडाचा साप होता, पण तो खरा साप आहे असं वाटल्यामुळं काय झालं, धडकी भरलीने मरायचा प्रसंग आला. महाराज वास्तविक कापडामुळं मरण आहे काय खऱ्या सापाच्या भावनेमुळं मरण आहे? तो साप खरा वाटला म्हणून आम्हाला काय व्हायची वेळ आली, मरणाचा प्रसंग आला. म्हणून प्रपंच दुःख देत असता तर महाराज त्याच्याविषयी सगळ्या संतांनी हा नकोच म्हणून टाकला असता. इथं यायला कोणी मागितलं नसतं. हां, वास्तव बरोबर आहे का, दृश्य जगतामध्ये मन अडकून राहू नये म्हणून त्यांनी म्हणलं, प्रपंच जरी सुखजोडे तरी का शेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. याचा त्याग व्हावा म्हणून दुःख त्यातलं दाखवलेलं आहे. दुःख दोषानुदर्शनम, यातलं दुःख कळावं, असते असते याचा त्याग करावा. बरोबर आहे. विधीनं भोगावं म्हटलं तर भोगणं संपत नाही, समूळ त्यागावं म्हटलं तर जीव जगत नाही.
नेमकं मध्यभागी विभागावं इथं बुद्धी आमची काम करत नाही. म्हणून हा संसार मी यथार्थ परिपूर्ण कडेला नेईल असं जो म्हणत असेल तर महाराज त्याचं बोलणं हे खोटं आहे. हा कोणाला मनासारखा करता आला नाही. म्हणजे अगदी आमचे शास्त्रकार सांगतात किंवा विचारधारा वाङ्मयवाले सांगतात, कुत्र्याचं शिपूट किती महिने नळीत घातलं तर सरळ राहील? नाही होणार. कितीही सुगरण चांगली झाली तरी कारल्याची भाजी काय तिला गोड करायला यायची नाही. असं का सांगतात? कारण कारलं मुळातच कडू आहे, त्याचा स्वभावच कडू आहे. आणि मग ते कितीही गोड करायचा प्रयत्न केला, गुळ घातला, तीळ घातले, शेंगदाणे जरी घातले तरी ती फोड ज्यावेळी दातात चावली जाईल त्यावेळी ती कडूच लागणार महाराज. इतर पदार्थ गोड लागतील. म्हणजे त्याचा स्वभावच आहे. आणि असा ज्याचा स्वभाव दुःखमय आहे ते कधी सुखरूप होईल? फक्त त्याच्याविषयीची आमची समजूत बदलायची आहे. म्हणून दृश्य प्रपंच आहे त्याला जडसृष्टी म्हणावं. आणि आम्ही जो मानलेला सत्य मानलेला जो आमचा अनुकूल बुद्धीनं मनात जो आमचा बोध आहे त्या बोधालाच संसार असं म्हणावं. संसार ही गोष्ट कुणी आणून घातलेली नाही, आमच्याच अज्ञानानं ही वाढलेली आहे. आणि मग नाही अज्ञाना वाचून मूळ ययाचे अशिले पण तवाळ 80 झाडचे शिनसाल, असं वेगळंच काहीतरी संसाररूपी झाड आहे म्हणतात. म्हणून न संपणारी गोष्ट आहे ही. का संपत नाही तर पिढीजात चालत आलेली आहे. मागोनी आली वाट, एक सिद्ध ओळीची वाट आहे आणि एक बद्ध ओळीची वाट आहे. आमची वाट आहे ते सगळं लिहिलेलं सांगणारी, आणि संतांची वाट आहे ते बघितलेलं सांगणारी. कबीर महाराज सांगतात, तुम बोलत है लेखन की आणि मैं बोलत हूँ देखन की. मी बोलतो बघितलेलं आणि तू बोलतोस लिहिल्यालं. आम्ही कीर्तनकार लिहिल्याला सांगता काय बघून आला? लिहिल्याला सांगायचं. आता ती थोडी थोडी जुळणी करून सांगायला जमतंय म्हणून आम्हाला तुम्ही मान्यता दिली, नाहीतर वास्तविक वक्ता हा अस्सल चोर असावा लागतो. त्याशिवाय त्याला गोळा करायची तयारी लागते. ह्याचं जरा ऐक, त्याचं जरा ऐक, आणि सगळ्यांचं गोळा करून महाराज अशी साखळी करून सांगितली. फुलं असतात बुट्टीभर, पण ती कशी ओवायची त्या कळालं पाहिजे हार करणाऱ्या पुरुषाला. मग त्याची काय होते, सुंदर असा माळ होते, हार होतो. आणि मग कशी तरी घालून नाहीच चालणार ती. मग त्याला योग्य त्या पद्धतीनं गुंफता आलं की हार बनला म्हणावं. तसं परमार्थात वक्ता हा सगळ्यांचे विचार गोळा करून सांगणारा असावा, पण अनुभवाचा असावा. वक्ता असावा साचार अनुभवाचा. अनुभवी वक्त्याचं काम आहे. आम्हाला अनुभव का आलेला नाही तर आम्ही असं रूढी परंपरेनं चालत आलेलं आहे. गतानुगतिको लोको न लोका पारमार्थिका वालुकालिंग मात्रेन गतम्ये ताम्रभाजनम. गजच्छायासारखं पर्व होतं. पर्व काळाला सोमवार श्रावणात आंघोळ करायची. म्हणून महाराज एक उपाध्याय सकाळी उठले आणि आंघोळीला गेले. आंघोळीला जाताना पंच आणि तांब्या कुठं ठेवायचा? पहाट होती सकाळी. आणि म्हणाले मग आता आंघोळ आटपून संध्या आटपून बाहेर येतोपर्यंत जर गर्दी झाली तर कोणीतरी उचलून नेतील माझं पंच आणि तांब्या. म्हणून त्यांनी महाराज एक महादेवाचं लिंग केलं आणि त्या लिंगाच्या खाली तांब्याने आपलं धोतर काय केलं, त्यांनी दडवून ठेवलं आणि त्याच्यावर पिंड केली आणि आंघोळीला गेले. महाराज त्यांची ती पिंड केलेली बघितली एकट्यानं आणि उपाध्याय आंघोळीला गेलेले बघितलं. दुसऱ्यानंही तशीच पिंड केली आणि आंघोळीला गेला. तिसऱ्यानं तशीच पिंड केली आणि आंघोळीला गेला. आता ही पिंड बनवायची होती, हे वास्तविक असं त्या व्रताचा महिमा होता का ह्यानं तांब्याने पंजे लपवाय घातलं? तर तांब्याने पंजे ठेवायसाठी खून केलेली होती. पण सगळ्यांनी असं वाटलं उपाध्याय जे अर्थी असं करून जातात त्या अर्थी आम्ही सुद्धा असंच केलं पाहिजे. आम्ही सुद्धा जे पंढरीत पाया पडतोय ते दुसऱ्याचं बघूनच पडतोय ना, जागी जागी जागी. का माहिती आहे ह्या मठात कोण आहे, इथं कोणतं घाट आहे, इथं उद्धव घाट आहे काय प्रल्हाद घाट आहे, काय कळतं आहे आम्हाला? लोक पाया पडतात म्हणून पडायचं. अशा पद्धतीनं मग आम्ही लोक कुठेही पाया, सिनेमाच्या टाकीला सुद्धा आम्ही नमस्कार करतोय. काय कळतं आहे आत काय आहे ते? निवृत्तीनाथ दादांचा मठ आहे, त्याच्यासमोर आहे टाकी, मग तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतोय. काही कळत नाही. म्हणजे गतानुगतिको लोक, याला परंपरेनं चालत आलेला म्हणावा. असा परंपरेनं चालत आलेला संसार दृश्य सत्य समजून आम्ही जो व्यवहार करतो त्याला तुकोबाराय सांगतात, पडिली हे रूढी जगा परिचार, पडिली हे रूढी जगा परिचार, पडिली हे रूढी जगा व्यवहार सत्य
व्यवहार सत्यमून चालविती व्यवहार सत्यमून पडिली हे रूढी जगा परिचार पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार व्यवहार सत्यम होऊन सत्य आहे असं समजून व्यवहार करतोय. आम्ही सुद्धा आता घरात जे व्यवहार करतोय ते सत्य समजूनच. संसर्गार्थ आणि अखंड अर्थ असे दोन अर्थ आहेत. अन्वय लावत असताना आत्मस्वरूपानं अखंड अर्थ आहे आणि हे जगताच्या बाजूने संसर्ग अर्थ आहे. जगत आलं हे संसर्गानं आलेलं आहे आणि अखंड अर्थ आम्ही सगळे देवाचे आहोत. नुसती यल्लमाला जाणारी देवाची माणसं नाहीत. मग आम्ही कुणाची? देवाचीच आम्ही. पण देवाची माणसं असं का म्हणतात तर त्यांची जेवढी भावना आहे तेवढी आमची असत, तेवढी जेवढी रंगतात तेवढं आम्हाला रंगता आलं पाहिजे. म्हणून अखंडानं आम्ही परमात्मा स्वरूप आहोत. संसर्गानं आम्ही जगतात व्यवहार करतो. संसर्गानं पत्नी आलेली आहे आणि अखंड अर्थानं वडील आहेत. वडिलांशी मुख्य आमचं काय आहे? कार्यकारण भाव आहे. आणि पत्नीशी आहे तो संसर्गानं आहे, ती आलेली आहे, आणलेली आहे. आणि वडिलांच्यापासून आम्ही आलेलो आहोत. तसं मूळ आम्ही मुख्य समानाधिकरणानं देवच आहोत. बाध समानाधिकरणानं जगात व्यवहार करायचा आणि या जगतामध्ये बाधितपणा पटवून घ्यायचा, मिथ्यात्वपणा पटवून घ्यायचा. म्हणून दृश्य संसार आहे तो सत्य न समजता पायापायाला हे खोटं आहे असं समजून व्यवहार करायला शिकलं पाहिजे. त्याला मनोमय सृष्टी असं म्हणतात. विद्यारण्य स्वामी सांगतात पंचदशीमध्ये की ईश्वरानं स्त्री पुरुष निर्माण केले, पण स्त्री पुरुष हे दोनच वेगवेगळे भिन्नलिंगी दोन व्यक्ती निर्माण केल्या. त्या व्यक्ती सगळीकडे एकसारख्याच आहेत, पण प्रत्येक जणांनी जी नाती निर्माण केली वेगळी वेगळी ती देवानं निर्माण केली का आम्ही? स्त्री एकच आहे पण तिला मुलगा आई म्हणतो, वडील तिला आपले वडील तिला पत्नी समजतात. भावजाईच्या दृष्टीनं ती ननंद ठरते, जावेच्या दृष्टीनं जाऊ ठरते, सासूच्या दृष्टीनं ती सून ठरते, सुनेच्या दृष्टीनं ती सासू ठरते, वडिलांच्या दृष्टीनं ती कन्या ठरते. अशा अनेक दृष्टीनं बघायला गेलं तर एकच स्त्री पण अनेक नात्याद्वारे कशी झाली ती वेगवेगळी आम्हाला वाटली. आता ही नाती निर्माण झालेली आहेत ती आमच्या सृष्टीतली काय देवाच्या सृष्टीतली? आमच्या सृष्टीतली. आमची सृष्टी आहे मनोमय, देवाची सृष्टी आहे ईशमय. ईशकृत सृष्टी आणि जीवकृत सृष्टी. जीवानं केलेली सृष्टी ही अमाप आहे, न संपणारी आहे. आणि देवाची सृष्टी थोडा काळ विचार केला तर कळवून येण्यासारखी आहे. मनोमय सृष्टी मात्र संपणारी नाही. प्रत्येकाच्या मनात एक वेगवेगळा संसार उभा आहे आणि असा प्रत्येकाचा संसार केवढा केवढा मोठा आहे ते ज्याचं त्यानं तपासायला. माऊली म्हणतात अनेक जन्मामध्ये मी ह्या संसाराला शांत करत आलेलो आहे, चांगलं वागत 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 चित्त शुद्ध करत आलोय आणि आता माझा अंतिम जन्म बाळचंदो 22 जन्मे तोडिली भवाब्दीची कर्मे चंद्रार्क तारांगणे रश्मिदान घेतला हरी. अनेक जन्माचं जे प्रारब्ध शिल्लक होतं संचित होतो तर सगळा ढीग मी पेटवत आलेलो आहे आणि आता उरलेलं कर्म
चंद्रार्क तारांगणे, जोपर्यंत रवी सूर्यास चंद्र सूर्याचे तोपर्यंत हा मी दान परमात्मा नामस्मरणासाठी घेतलेला आहे. आणि तो किती खर्च केला आहे मागं? वाचा केले बहुत कल्प, माझिया सत्यवादाचे तप, तया तपाचे हे महाद्वीप पातले प्रभू. किती कल्प मी खरं बोललो आहे, बहुत कल्प. आणि एवढं सत्य सांभाळल्यामुळं मला काय झालं, आज हे ज्ञानेश्वरीसारखं व्याख्यान मला भाषांतर लिहिता आलं. म्हणजे सामान्य नाही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. एवढं महाविष्णूसारख्या महापुरुषांना जर कष्ट घ्यावं लागतं तर आम्हाला किती कष्ट घ्यावे लागेल. म्हणून संसार ही गोष्ट कशी आहे ती महात्म्याने सांगावी. आमच्यासारख्याने संसारात गळ्याबरोबर बुडलेल्या माणसांनी सांगण्यात काही अर्थ नाही. अखंड आम्ही बुडालेली माणसं, आम्हाला सगळ्याची चव माहिती आहे, सगळं भोगून आलेले आम्ही माणसं आहोत. म्हणून ज्याला स्पर्शच झालेला नाही असे अस्पर्श असणारे महापुरुष त्यांनी हा संसार सांगावा, की मनोमय सृष्टीला त्यांनी चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ईशकार्यम जीवभोग्यम जगद्वाभ्याम समन्वितम पितृजन्या भर्तुभोग्या यथा योषित ततेशताम. ईश्वरानं निर्माण केलेली स्त्री, पण वेगवेगळ्या भावनेनं जसे अनेक नाते निर्माण होतात. एकाच नील रत्नावर एखाद्याला रत्न भेटलं, दोघेजण चालताना पहिल्यांदा ज्याला भेटलं त्याला आनंद झाला, दुसरा जोडीदार होता त्याला मी आधी घेतलं असतं तर मला मिळालं असतं, खजील झाला, दुःख झालं. तिथून एक तिसरा साधू चाललेला होता, त्याला हे रत्न पाहिजेही भावना नव्हती आणि नको अशी भावनाही, मला त्याच्या अंतःकरणात घ्यावं नको असं काहीच नव्हतं. एकच रत्न, एकाला प्रिय झालं, एकाला अप्रिय झालं आणि एकाला उपेक्षित होतं. हा रत्नामुळं झालेला व्यवहार रत्नावर अवलंबून आहे का प्रत्येक जीवाच्या भोगत्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे? मनोवृत्तीवर अवलंबून आहे. आणि मग प्रत्येकाची मनोवृत्ती अशी बदलत असल्यामुळे प्रत्येकाचा संसार प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे. म्हणून वशिष्ठ भगवान रामप्रभूंना सांगतात की हे गुरु, हे संसाराचं व्यापक स्वरूप मला कसं आहे ते पटवून द्या. त्यावेळी सरळ सांगतात, चित्तमेव हि संसार तत्प्रयत्नेन शोधयेत. चित्ताचाच धांडोळा घे हे रामा, तू दुसरं काही करू नको. काय करायचं तर अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. आतून त्याग कर आणि बाहेरने हे भोगलंस तरी काय हरकत नाही, म्हणजे तुला हे दुःख देत नाही. त्याच्याविषयीचं सत्यत्व निघून गेलं की महाराज दुःख निघून गेलं आपोआप. म्हणून ज्ञानोबारायांना सांगावं लागलं, आगा नेना आणि चतुरा पुढा निळयाचा दुसरा, नेना सर्पत्व झाला येरा सुखाला की. एक निळमण्याचा हार पडलेला होता, एकाला तो साप आहे असं वाटलं म्हणून त्यानं धरलंच नाही, आणि दुसऱ्याला बाकी पक्क कळालं हा निळमण्याचा हार आहे. आता ज्यानं धरलं त्याला आनंद आहे आणि ज्यानं धरलं नाही त्याला आता साप वाटल्यामुळे दुःख झाला. मग हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती वेळी वीक तैसा सज्ञानाशी मी सुख दुःख तो अज्ञानाशी. स्वाती नक्षत्रात पडणारं पाऊस शिंपलीमध्ये पडलं तर शिंपलं झाकून समुद्राच्या तळाला जातं, त्यावेळी त्या मोत्यात रूपांतर होतं एका थेंबाचं. तोच थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर काय होतंय हो? विष होत आहे. बरं, एकच पाणी मिरचीच्या वाफ्यात गेलं तर ते तिखट करतंय, उसात गेलं तर गोड, मिऱ्यात गेलं तर तिखट, लवंगात गेलं तर अनेकच तिखट होतंय. आता हे जीवनाची उदक बरं विषी होय मारक का उसात रसात गोड होतंय. म्हणजे पाणी ज्यात मिळेल त्या पद्धतीनं. हा दोष पाण्याचा आहे का उपाधीचा? मग गुण लवंगात गुण आहे, मिऱ्यात गुण आहे, उसात गुण आहे, सापाच्या तोंडात गुण आहे, काय पाण्यात गुण आहे? हो, दोष आहे तो उपाधिगत भेदामध्ये आहे. म्हणून असं आम्ही समजून घ्यायचं, देवानं निर्माण केलेल्या पदार्थामध्ये दुःख अजिबात नाही. आमची चित्तवृत्ती तिकडे काय करते, हाव घेऊन धावते, आणि मग धावलेली हाव घेऊन जे मन आहे ते मन बंधाला कारण आहे, आणि जे मन धावत नाही ते मला शांतीला कारण आहे. आणि जे मन कुठंच जात नाही, मला हेही नको तेही नको, उदास आहे, तो साधक म्हणावा. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. म्हणून तुकोबारायांचा एक अभंग आहे, सर्प भुलवून गुंतला नादा, गारुडी फंदा घातला असे, आणि हिंडवूनी पोट भरे दारोदारी, कोंडूने पेटारे असे रया. वास्तविक जातिवंत साप हा उघड्यात कधी फिरत नाही, कुणालाच कधी दर्शन देत नाही. विशदपणे न फिरे सर्प निर्धोकाने, न घे झोप निष्कारण कोप, न करी कोप कोणावरही तो अकारण चावायला उठत नाही. खरा साप हा जातिवंत, तो कुणालाही दिसत नाही. कुणाला आतापर्यंत जातिवंत नाग दिसायला सांगा? अनंत वासुकीसारखे नाग दिसतील काय? जे जातिवंत नाग साप आहे ते नागकुळातले दिसतच नाही. दिसले तरी क्वचित दिसले तर लगेच गुप्त होतात, कुठं जातात कळत नाही. निर्धोक, झोपत नाही, योगी पुरुषासारखं सापाचं वागणं आहे. आणि
तो निर्धोकानं झोप घेत नाही, विशदपणे फिरत नाही, पण तो सर्प सांगत होतो काय, आगा नेना आणि चतुरा पुढा निळयाचा, विठाल विठाल एक ईशकृत सृष्टी आहे आणि एक जीवकृत सृष्टी आहे. सांगायचा हेतू इतकाच की ईशकृत सृष्टी ही बंधाला कारण नाही आणि जीवकृत सृष्टी ही बंधाला कारण आहे. आता तो सर्प तुकोबारायांचं प्रमाण होतं, सर्प भुलून नव्हताला नाथा. का सांगायचं होतं, तो क्वचित काली गारुड्याला जर भेटला तर गारुडी त्याचे काय करतो, दात पाडतो, हाल करतो, विषाचं सगळं आगर त्याचं संपवून टाकतो आणि तो साप बुट्टीत भरून कुठं कुठं फिरवतो, त्याला मर्यादा. मग निपाणीत खेळ जर सुरू झाला तर किती महिने चालेल, ह्या गलीत एकदा त्या गलीत एकदा, त्या सापाचे महाराज हाल होतात. तो कशामुळं गावला हो, भुलला, नादाला भुलला. त्यांना सांगायचं काय, सर्प चांगला आहे पण भुलून नादाला गुंतल्यामुळं भेटला. आणि मग असे आम्ही सगळेच लोक काय झालेले आहोत, भुललेले आहोत. आणि मग भुलली असे नाही देहाचा आठव, धोतऱ्याने भाव पालटिला. तुकोबाराय म्हणतात, भुललेल्या माणसाला आपला देह कळत नाही, काही कळत नाही. माणसं जी नाचतात वरातीमध्ये आधीच नाचायची इच्छा असते, फक्त वडायचा अवकाश. मला कुणीतरी हळदीत वडावाशी इच्छा असते, इकडंही तीच आहे, आमच्यातही तीच इच्छा आहे. फक्त आता माळ घातले लोक काहीतरी म्हणतील म्हणून आम्ही ती खुमखुमी आवरलेली. प्रत्येकाला अशी एक हाव आहे महाराज. जर पेरूची हाव पोपटानं धरली नसती तर पिंजऱ्यात गावला असता का हो? शेंगांची हाव जर त्या उंदराने धरली नसती तर गावली असती उंदर. सापळा उंदिरे सामाविली. सापळ्यात जी उंदरं गावल्या त्यांना बाहेरला उंदीर विचारतोय, आत खायला काय काय चांगलं चांगलं आहे, निदान तुम्ही बघा तरी, त्याची टेस्ट घ्या. ते म्हणतात आम्हाला ह्याच्याकडं बघूसुद्धा वाटत, कारण ह्याला बाहेर पडायचं दारच नाही, फक्त आत जायचंच दार आहे. आता संसार तसाच आहे, फक्त आत यायचंच ह्याला दार आहे. बाहेर निघायचं झालं तर आईबाप काढू शकत नाहीत, वडील कोणी. येथं एक सोडवणारा फक्त एक सद्गुरू आहे. येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवणे. म्हणून हे सगळे गुंतलेले लोक आहेत. माकडे मुठीशी धरले फुटाने, गुंतले ते हात तेने, काय तो तयाचा लेखा वा अन्याय. काय बरं त्या माकडाला मूर्ख तरी कसं म्हणावं सांगा. खायला नव्हतं म्हणून फुटानं ते काय करतात, गाडगं पुरतात खाली आणि त्याच्यात फुटानं भरतात. ते मुठात घालतंय भराय काढून घेण्यासाठी, आणि मग मूठ फुगली की ते गळ्यातनं येत. मग आता त्याला एवढं कळत नाही, मूठ सोडली की मी मोकळा. त्याच्या गळ्यात दावं बांधतील, वडून नेतील, खरं मूठ सोडत नाही ते. तसं आम्ही मूठ सोडताव काय ज्याचं त्यानं बघायचं. महाराज आम्ही काहीच सोडायला तयार नाही, घराची मालकी सोडायला तयार नाही. मला अमुक म्हणा, माझ्याकडून हे करून घ्या, मी ह्या योग्यतेचा आहे, मला सदस्य करा, हे करा. यात माणसं अडकलेले आहेत का? अहंकार जिवंत आहे म्हणून. अजूनही आमची अशी वृत्ती आहे. मला सांगा, मी करीन तर काय होणार नाही असा जीवाचा अहंकार आहे. त्यामुळे सुटता सुटत नाही. तंतू प्रेमाचा तुटेना, आता सोडिता सुटेना म्हणतात. मायेचा एवढा मोठा तंतू आहे, दिसत नाही पण प्रत्येकाला त्यानं बांधलेलं. आजही लोकांना आम्हाला अशी एक हाव आहे मोठी, मी लात मारीन तर काय करेन पाणी. इथं बहुतांशी लोकांच्या लाता झाडून झालेल्या आहेत, त्यामुळं पाणी काही निघालेलं नाही, पण गुडघ्यात टाचत पाणी झालेलं. असं का सांगावं लागतं? काही होत नाही आमच्या कृतीनं, फक्त असा एक खुमखुमी आहे. मी कीर्तनकार आहे, मी वाजवणार आहे, मी गाणार आहे, म्हणणार आहे. हे सगळं भांडवल मिळून पांडुरंगाचं आहे का हे आमचं आहे? हे कोणाच्या उद्देशानं चाललं आहे हे कळायला पाहिजे. मुळात एकापेक्षा एक गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, म्हणणारे आहेत, सांगणारे आहेत. महाराज सातारकरांच्यासारखे नुसता आलाप एक म्हटला तर महाराज समाधी लागणारं गायन होतं महापुरुषांचं. चांगली माणसं होऊन गेली, मोठे मोठे आमच्यात लोक होऊन गेले. गंधर्वासारखे गायन करणारे, वाजवणारे होते तज्ज्ञ. आता ह्या सगळ्या माणसांना कला देणारा तो पांडुरंग परमात्माचा आहे. आपण त्या का बरं मोहात असं गुंतावं, मी म्हणून का असं त्यात अडकून राहावं? म्हणून शहाण्या मनुष्यानं हात सोडायची तयारी पाहिजे.
सर्प भुलायचं नाही महाराज. त्या माकडानं मूठ सोडली असती बरं झालं असतं. आणि त्या उंदराने सापळ्यात जाताना विचार करायला पाहिजे होता, आत जे अर्थी चांगलं खायला टाकलेलं आहे त्या अर्थी आम्हाला आता आयुष्यात आतापर्यंत असं कोणी दिलेलं हे ज्या अर्थी देतात त्या अर्थी काहीतरी आता काय असलं पाहिजे, आम्हाला पकडायचा विधी असला पाहिजे. हे मात्र कळत नाही. आम्हाला सुद्धा थोडं 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 देऊनच लोकांनी फसवलं हे कळायला पाहिजे. वास्तविक लोक खाली उतरतात लवकर, वर चढायला कष्ट आहे. म्हणून परमार्थ साधना ही उन्नतीसाठी आहे, वर जाण्याकरता आहे. तुकोबाराय सांगतात, गोडपणे मासी लिगाडी गुंतली, गोडपणे मासी लिगाडी गुंतली, गोडपणे मासी लिगाडी गुंतली, गोडपणे मासी लिगाडी गुंतली. सापडे फडफडी अधिकाधिक, सापडे फडफडी अधिकाधिक, अधिकाधिक, सापडे फडफडी तुका म्हणे प्राण घेतला आशा, तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरीनाथा धाव वेगी, पंढरीनाथा धाव वेगी, पंढरीनाथा धाव वेगी, पंढरीनाथा धाव वेगी, पैशी परिधानी मज पांडुरंगा, 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 पैशी परिधानी गोळाच्या ढेपेवर माशी बसते, गोडपणे माशी लिगाडी गुंतली, सापडे फडफडी अधिकाधिक, तुका म्हणे प्राण घेतला आशा, पंढरीनाथा धाव वेगी, तैशी परी झाली मज पांडुरंगा, धाव तुम्ही गुंतलो तुम्ही धावा. आता मी आता गुंतलोय म्हणतात. मला सगळेच माणसं अशी गुंतली आहेत. अर्जुन गुंतला होता कशात? मोहा. गुंतलो होतो अर्जुनपणे, तो आता मुक्त झालो. आम्ही नावात अडकलोय. नावात काय आहे म्हणतात? माझं नाव नुसतं सांग, तुला फुकट मस सोडायला पाहिजे म्हणतात. तर काय काय नाव ह्यांचं सांगून मार खायची पाळी आली आम्हाला. काय काय नावात आहे तथ्य महाराज. नावात प्रतिष्ठेत सगळं अडकलेले आहेत माणसं. काही नावात नाही. फक्त एक आत्मविकास करायचा, तो बी कसा विचारानं वाढवायचा आहे. मी आत्मरूप आहे एवढं कळलं म्हणजे बस. आम्ही देवासारखे नव्हे, देवाचेच आहोत, देवच आहोत. पण काय करावं? मध्ये एक भ्रम आडवा येतो आणि तो भ्रम एकदा निघाला की संसार नावाची गोष्ट अस्तित्वाला देखील उरत. म्हणून संसार हा विचारापुढं टिकत नाही. विचार ज्याच्या पुढं शांत होतो तो देव, आणि विचार ज्याच्या पुढं महाराज परिपूर्ण काय होतं? विचार ज्याच्या पुढं टिकत नाही तो देव म्हणावा, आणि विचारापुढं टिकत नाही तो काय म्हणावा? संसार म्हणावा. म्हणून संसार या गोष्टीला अजिबात अस्तित्व नाही. हे पायाला सत्य समजून आम्ही व्यवहार करत आहोत. म्हणून सत्य कसं समजून आम्हाला पटलं म्हणून त्यांनी सांगितलं. तुम्हाला एक कथा सांगितलेली आहे प्रत्येकाला, की श्रावण महिन्यामध्ये महाराज एका घरामध्ये श्रावण सोमवार सोडण्याकरता जेवण होतं, पारणं होतं. आणि मग दुपारच्या वेळेला सगळे पै पाहुणे बाहेरच्या सज्जात बसलेले असताना एक पाहुणा म्हणाला की तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजून पानं तयार करायची आहेत,
तोपर्यंत मग त्यानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक चक्रवर्ती राजा होता. त्या राजाचा एक 72 लक्षणी घोडा होता. घोड्यावर राजा बसला आणि घोड्याला टाच मारली. भरधाव घोडा सुटला, नदीवर आला आणि नदीवरून जे उड्डाण मारलं ते आकाशातच गेला. तिथले काही 4 पाहुणे तुमच्या आमच्यासारखे होते. म्हणाले आता ऐकायचं का नाही? म्हणाले आम्ही आलोय जेवायला. ह्या पाहुण्याचं नाही म्हणावं तर हा पाहुणा त्या पाहुण्याचा अतिशय अंतरंग असला तर त्याला शिव्या कोणी द्यायच्या, त्याच्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. मला सगळेच गप्प बसले. पुढं त्यानं सांगायला सुरुवात केली की शिंग फुटलं म्हणाला घोड्याला आकाशात. ते लगेच सगळ्यांनी माना खाली घातल्या. लगेच गप्प बसलेले ऐकले. त्यानं पुढं सांगितलं आकाशाला शिंग लागलं आणि आकाश फाटलं आणि काय व्हायला लागलं, रक्त सांडायला लागलं. एकटा पाहुणा उठला, आता गोष्ट तुझी बंद कर, आम्ही जेवायला इथं थांबत नाही म्हणाला. तुझं काय करायचं हे म्हणाला. असे रागाला काय येता म्हणाला. काय माझं चुकलं सांगा म्हणाला. अशी कुठं गोष्ट असते काय म्हणाला. घोडा नदीवनं कधी उडी मारून वर आकाशात जाईल काय, शिंग फुटेल काय, काहीतरी काय सांगता म्हणाला. तर हे बघा म्हणाले मग माझी गोष्ट सांगायला चुकली असं मला वाटत नाही म्हणाला. फक्त हे तुम्हाला नदीच्या अलीकडं आल्यावर कळाय पाहिजे होता ना म्हणाला. मी नदीच्या अलीकडे ज्यावेळी माझा घोडा आला त्यावेळी जर तुम्ही मला थांबविलं असतं तर पुढलं मी सांगायच्या भरी पडलं नसतं. तर हे असं सांगतात काय नाही, ऐकलं सा म्हणून सांगितलं म्हणाला. तुझा घोडा इथंच थांबव म्हटलं असतं आम्ही थांबलो असतो म्हणाला. ते आकाशात उडालेलं कबूल केलं सा म्हणून शिंग फुटलेलं सांगितलं म्हणाला. ते मान्य केलं सा म्हणून आकाश फाटलेलं सांगितलं. सगळीच गप्प बसल्या म्हणून रक्त सांडालंय म्हणाला. आता असं आम्हाला शास्त्र सांगायला लागलंय. जग खरं आहे असं समजलं म्हणून आम्हाला हे बाधित करा म्हणून सांगायची वेळ आहे. मुळात जग नावाची गोष्टच अस्तित्वात आली नाही. त्याला संसार सत्य असता तर ब्रह्मज्ञानानं नासला नसता. तो हा मिथ्य आहे, हा कल्पनेनं उभा केलेला सगळा बाजार आहे. संसार जै सत्य होता तै ब्रह्मज्ञानीही न नासता. हा सता संत नाही म्हणता अनिर्वाच्यकता पय्याची. अनिर्वचनीय असा हा संसार आहे. म्हणून संसार नावाच्या गोष्टीला अस्तित्वच नाही असा एक अजातवाद आहे आमच्या शास्त्रामध्ये. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जगतादी संसार जन्माला आला नाही. मग आता दिसतो त्याची वाट काय, मग तो विवर्तवादातून पटवून द्यावा लागला. त्याच्याकरता मृगजळाचं उदाहरणं शुक्ती रजत, मग स्थाणू पुरुष, रज्जू सर्प म्हणून तुकोबरायांना सांगावं लागलं. रज्जू सर्पाकार भासयले जगदंब म्हणून आवडती पाय घेतो आलाय भलाय. अजातवादात मुळात नाहीच. मग त्याला वंध्यापुत्र, आकाशपुष्प, शस्यशृंग, बागुलबुवा ही उदाहरणं दिली. नाहीच. आता दिसतो त्याची वाट. मग दोरीवरला साप समजा, स्थानपुरुष समजा, शुक्तिरजत समजा, नाहीतर मग मृगजळ समजा. आता मृगजळानं कुणाची तहान भागली, कुणी साळी केळी लावल्यात सांगा. ना तरी मृगजळाची तळी ते दिटी दुरुणीची निहाळी वाचून तिने पाणी साळी केळी लावीशी काही. म्हणून आम्ही जे मनोरथ वगैरे करत बसलेलो आहे ह्या भ्रमिष्ठ जगतातच आम्ही असे व्यवहार करतो. संतांनी याला व्यवस्थित जाणलेलं आहे. ही गोष्ट खोटी आहे. पण यात काय बरं ह्यात उड्या मारत बसायच्या. म्हणून असतानाच ज्याचं अस्तित्व खोटं ठरतं अशा संसारात आम्ही काय प्रतिष्ठा मिळवायची. म्हणून माया कधीही प्रतिष्ठित होत नाही. प्रतिष्ठित फक्त एक ब्रह्मच आहे आणि त्या ब्रह्माची प्रतिष्ठा संतांनी ओळखली आणि आपणही सुप्रतिष्ठित झाले. म्हणून खरे संत सुप्रतिष्ठित आहेत. आम्ही सगळे खोट्या प्रतिष्ठेत जगत आहोत आणि ही खोटी प्रतिष्ठा रावणाला जर जपता आली नाही तर आम्हाला जपता येईल का. रावणा पाहत्या रावणा काय झाले, सगळ्या चौकड्या तो जगू शकला नाही. म्हणून आपण एवढी हाव धरायची नाही, हे माझं ते माझं, या गोष्टी पटवून घ्यायच्या आणि विचारणा असते असते सोडत जायच्या. याला निराश करणे म्हणायचं. लयचिंतन सुटत गेलं पाहिजे, निराश करता आला पाहिजे. असा तुकोबाराय म्हणतात. मी इथं आल्यानंतर अभ्यास केला आणि हा संसार असा आहे असं समजल्यावर ज्या बँकेत पैसे परत येत नाहीत तिथं व्यवहार करावा काय. म्हणून संसाराच्या नावान काडीचं काय मी तर घातलं नाही, खर्चच केला नाही. कारण जी दूध देत नाही ती मस्त पाळून का उपयोग. संसाराच्या नावे घालून या शून्य. इतका मी अडाणी आहे का हो. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवा. माझा पिंड मुळातच व्यापाराचा आहे. मला नफा तोटा कळतोय आणि मला लाभ कोणता हे कळण्याकरता मला तुम्ही सांगायची गरज नाही. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य. काहीच घातलं नाही. मग काय केलं तर वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळले जोग सुखविला लाग कळी काळाचा. चालले संसाराच्या नावे
हरि भजनी है धवळीचे जागा हरि कोणता धर्म केला तर पुण्य वाढवणारा केला. सगळ्या जगाला पापरहित करण्याचा, निष्पाप करण्याचा एक धर्म आहे. तो धर्म सामान्य नाही, दिसताना सामान्य दिसतो पण असामान्य धर्म आहे. हे लौकिक धर्म आहे ते छोटे छोटे, शरीराला धरून, समाजाला धरून हे सगळे धर्म आहेत. धर्म हा पाहिजे. धारणात धर्म मिथ्याहू धर्मेन विद्रता प्रजा. धर्म सगळ्या जगाला धरून ठेवतो, धारणा करण्याची क्षमता आहे, म्हणून तो असावा. पण स्वतःचा उद्धार होत नाही तो धर्म कसला, ती विद्या कसली, ते सुख कसलं,
जी विद्या स्वतःला तारीत नाही, जी विद्या भगवान कृष्ण परमात्म्याकडे नेत नाही, त्या विद्येला विद्या तरी कसं म्हणावं, त्या डोळ्याला डोळा तरी कसं म्हणावं, त्या कानाला कान तरी कसे म्हणावं. रोज शाहीर गाणं ऐकणारे कान तृप्त होतील, भजन ऐकणारे कान तृप्त होतील. घेई घेई माझे वाचे. आम्हाला मुख्य धर्म सांगितला. मुख्य धर्म हा किरकोळ फळाकडे नेत नाही, मुख्य धर्म मुख्य फळाकडे नेतो. मोठ्या हायवेला लागलं तर मोठी शहरं लागणार, काय का गल्लीतनं फिरून चालेल? गल्ली बोळातनं फिरवलं तर गल्ली बोळात आपल्याला जे ती लोक भेटतील. तसं सामान्य धर्म काय आहे, ते सामान्य फळ देतात. हे धर्म लोक, काळ बदलला, देश बदलला, अवस्था बदलली, जात वर्ण व्यक्ती सगळं बदलत गेलं की धर्माचे सगळे निकष बदलत जातात. पण नामस्मरण असा धर्म आहे की सगळ्या धर्माचं कारण आहे तो. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. दया क्षमा समाधान संतजन साधती. कार्यापेक्षा कारण मोठं असतं. हे सगळे कार्यधर्म आहेत आणि तो कारण धर्म आहे. आणि सगळ्या कारणात मुख्य कारण काय असेल तर आत्मा, आत्मधर्म. जो स्वस्वरूपाकडे नेतो तो खरा धर्म. म्हणून निजधर्म हा चोखडा. निज म्हणजे मुख्य, मुख्य आत्म्याला भेटवणारा निजधर्म हा चोखडा. नाम उच्चारू घडघडा. भुक्तिमुक्तीचा सवंगडा हा भवसिंधुतार. म्हणून तुकोबरायांचा एक अभंग आहे, न म्हणावे तैशी गुरुचे वचन जेणे नारायण अंतर ते आड आला. म्हणून फोडू याला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचार्य गुरु आहेत. गुरु हे प्राणपणानं जपावेत. बरोबर आहे, शास्त्र सांगतं गुरुविन कोण त्राता नाही, हेही खरं आहे. पण झारीत अडकलेल्या शुक्राचार्यांना दरबारच्या काडीनं संकल्प सोडताना बळीराजानं काय केलं? डोळा फोडून टाकला महाराज. का तर माझ्या दारात आलेला विष्णू परमात्मा दान मागण्याकरता आलेला आहे. ज्याच्या दारात भगवान विष्णू मागण्याकरता येतो त्याला माझ्यासारख्या सामान्य जीवानं देऊ नये का? दिलेलं वचन खरं करावं म्हणून संकल्प सोडणाऱ्या बळीराजाला तटवणारे शुक्राचार्य झारीत बसले, तरी देखील बळीराजानं ऐकलं नाही. का तर मला मिळवायचा आहे, तो माझ्या दारात आलेला आहे. हेतू काय? अशासाठी अधर्म भोगावा लागला तरी चालेल, पण देव मात्र जोडावा. गवळणी करती देवाशी व्यभिचार, आचार सांडोनी भ्रष्ट होती. तया दिले ते कवनाशी नाही, अवघा अंतर्वाही तोचे झाला. गवळणींचं चरित्र की किंवा सांडोनिया ऋषीपत्न्या सगळ्या आपल्या मालकांची आज्ञा सांडून त्या देवाला अन्न घेऊन गेल्या महाराज. त्यांना देखील देवानं त्यांचं कार्य केलं. सगळ्या यज्ञपत्न्यांची लाज राखली. त्यांच्या नवऱ्यांना देवानं स्वतःचं रूप दाखवलं, कृतार्थ केलं म्हणतात. अनेक विदाशी चरित्र तुकोबारायांनी सांगितली यातून. हेतू काय? देवाच्या आड येणारं सगळं टाकायची आपली तयारी पाहिजे. तोच खरा धर्म आहे. आणि अशा खऱ्या धर्मात सामान्य धर्माचं आचरण राहिलं तरी हरकत नाही. एक मुख्य धर्म अवलंबला की सगळे धर्म त्याच्या पोटात येतात. पटलं काय? बघा, पोटातल्या मुलाला जेवाय वाढायचं झालं तर आईला बोलवून जेवाय वाढलेलं बरं, ते त्याला मिळतंही साथ. तसं सगळ्या धर्माच्या सगळे धर्म ज्याच्या पोटात आहेत तो एक मुख्य धर्म म्हणजे हरीचं नामस्मरण करणं. सकळ धर्माला ते मुख्य आहे. नामस्मरणातही विष्णू सहस्रनामातही तोच धर्म भीष्म कोणाला सांगतात? युधिष्ठिराला सांगतात. असा एक मुख्य धर्म ज्याचं पालन केल्यानंतर काहीही करावं लागत नाही. अर्जुनाला देव सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मला एकट्याला शरण ये, तू सगळ्या पापापासून तुला काय करतो? मी सोडवतो, मुक्त करतो. म्हणजे सगळी पापं जगातली जरी झाली आणि अजामिळ त्याच्यामुळेच तरले, पिंगला त्याच्यामुळेच तरली, शबरींचा उद्धार त्याच्यामुळेच झाला. एक धर्म त्याने अवलंबला, काही दुसरं केलं नाही. म्हणून खरा धर्म आहे तो हरीच्या पायाकडे जाणारा. योगयाग क्रिया गेले ते विलया, कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व. हरीच्या पाठाकडे सगळे मार्गाले हरीतच सगळे विलीन होतात. नव्हे तुकोबारायाने सांगावं, तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय आणि उपाय दुःखमूळ. तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळे दुःखमूळ पण हरीचं नाम मात्र सगळ्या धर्माला काय आहे? पावन करणार आहे. म्हणून हरी हे नाम सामान्य नाही. कलिसंतरण उपनिषदामध्ये हा मंत्र दिलेला आहे महाराज. हरे राम 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 हरे हरे. नारदांनी सनत कुमारांनी नारदांना दिलेला उपदेश आहे असं म्हणतात. म्हणजे हेतू इतका त्या काळापासून चालत आलेला आहे. प्रायश्चित्त म्हणून सगळ्यांना चालतं, कुठंही नाव घेता येतं. हा धर्म कधीही कमी पडणारा नाही, वाढता वाढता वाढणारा असा आहे. म्हणून क्षणाक्षणाला वाढ होणारा हा अति प्रतिक्षण वर्धमानम असा हा धर्म आहे. प्रत्येकानं आचरण करता येतो, कुठंही याला देशकाळाची बंधनं नाही. आंघोळ करावी लागते म्हणून खऱ्या परमार्थात नामस्मरण करणाऱ्या साधकाला काय मठ बांधावा लागत नाही. काही न लगे आंघोळी तोंड धुवावे.
तोंड धुये नसलं तरी चालते म्हणतात. म्हणून गोड सर्व भावे अंघोळी नलगे तोंड धुवावे, अर्थचाड जीवे नलगे भ्यावे संसारा. संसाराला भ्यायची काही गरज नाही, असोनी संसारी जीवे. संसारात राहून हे करता येतं आणि सदैव त्याच्याकडे लक्ष ठेवून जर असा साधक जर नाम जपणारा झाला तर त्याच्यासारखा महाराज पवित्र पुण्यवान या जगामध्ये कोणीही नाही. म्हणून नामधारकाची योग्यता ब्रह्मदेवाला सुद्धा गाता येत नाही. नाम एकदा घ्यायला सुरुवात केलं की अज्ञान खडबडून जागं होतं, पाप जागा सोडून पळायला लागतात. महाराज चित्रगुप्ताची लेखणी थांबते. ब्रह्मदेव न जाणो हा महात्मा जर सत्यलोकातून वर जायला वैकुंठाला निघाला तर माझ्याकडं थांबेल म्हणून महाराज तो आरती करून तयार असतोय. कधी एकदा तो येईल आणि मी त्याला ओवाळीन आणि मी त्याचं दर्शन घेईन. एवढी योग्यता हरी नामस्मरण करणाऱ्या महापुरुषाची असते. म्हणून नाम हे सामान्य नाही, नाम हे साधन आहे, नाम हे साध्यही आहे. दोन्हीही बाजूने बघायला गेलं तर बीज आणि फळ हरीचे नाम. म्हणून याला नलगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म, अनेक न करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे. एका नामावरच भागतंय. आणि या नामानं काय काय होईल हो? असते असते मीपणा निघून जाईल, माझेपणा निघून जाईल. मी माझं एवढी आठवण विसरली की तादात्म्य सुटतं आणि तादात्म्य सुटलं की जीव महाराज मूळचाच देव आहे. आणि मग हे स्वतःच्या बुद्धीनं होत नाही, स्वतःच्या बळानं होत नाही, स्वतःच्या संकल्पानं होत नाही. म्हणून तुकोबाराय देवाकडे काय करतात? प्रार्थना करतात. प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो, प्रपंच ओसरो. पांडुरंगा असं कर, माझं चित्त तुझ्या पायात मुरू दे म्हणतात. आता हे प्रपंचात आम्ही आहोत, आम्ही व्यवहार करत आहोत, आम्ही साधना करायची आहे आणि देवानं का मदत करावी हो? यात कर्म आहे आमचं, आम्ही केलेले हे चुका आणि देवाला म्हणायचं माझं एवढं दुरुस्त कर. बरं, देवाला कुणाकुणाचं ते दुरुस्त करेल? आतापर्यंत पुष्कळांचं दुरुस्त करत आलं आहे. मला थोडासा अहंकार देवाला सहन होत नाही आणि आमचं काय काय आहे आम्हाला माझ्यामध्ये तो घेणारसुद्धा नाही यादीत. द्रौपदी मातेची किती कामं केली, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. का बरं केलं असेल? निरहंकार सेवा होती. तरी देखील देवाला अभिमान सहन होत नाही. अभिमान सोडायला पाहिजे पण स्वतःच्या बुद्धीनं तो सोडता येत नाही. म्हणून तुझ्या रंगात देवा तू काय कर, आम्हाला रंगव, तू प्रेम दे बदल्यात आम्हाला, आम्ही करत राहू तुझं नामस्मरण. तू का म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. प्रेमाशिवाय भक्ती होत नाही आणि भक्तीला खरा आधार आहे प्रेमाचा, ज्ञानाला खरा आधार आहे वैराग्याचा, कर्माला खरा आधार आहे महाराज निष्कामतेचा. निष्काम भावनेनं कर्म करत चित्त शुद्ध व्हावं. चित्त शुद्ध झालेलं चित्त स्थिर देवाच्या नामानं होईल आणि झालेलं स्थिर चित्त उपासनेतून भक्तीतून ते ज्ञानस्वरूपाला योग्य होण्याकरता महाराज त्याच्यात प्रतिबिंब पडायचं झालं तर देवाचं प्रेमच आम्हाला अपेक्षित आहे. म्हणून देवाचं नाव घेत 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 राहायचं. मूल कसं आई 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 म्हणतच प्रेम वाढत जातं. का आईला प्रेम करायला शिकवायला कुठं पाठवून द्यायला लागते मुलाला?
आपोआपच प्रेम करतं ते मूल. तसं आम्ही देखील देवाची ओढ लागली एकदा की लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवे न सोडी. सदैव ते मन एकदा आत्मस्वरूपाकार होत गेलं की महाराज तिकडे एकदा गोडी भेटली की मग त्या सुखाला लालसावलेलं मन हे सामान्य सुखात येईल का? महाराज प्रारब्ध कर्मानं काशीच्या घाटावर एखाद्याला राजा करायचा होता आणि त्या हत्तीनं आलीने एखाद्याला महाराज त्याच्या पायात चप्पल तुटलेली होती त्याला हार घातला, त्याला राजा केलं. ते आता पालखीत बसले जुनं तुटकं चप्पल कुठं आहे ते हुडका म्हणेल. तसं एकदा ते सुख आत्मरूपाकडे जाऊन पांडुरंगाचं सुख बघून आलेलं ते मन संसारात डोकावून बघेल का? कसा काय संसार आहे बघूया म्हणून एकदा? नाही महाराज, संसार ही दुःखाचीच कहाणी आहे असं त्याला कळाल्यामुळं ते मन आता मागे यायला तयार नाही. ते देखील या गोडीची आठाया सुखे म्हणून अनुभव सुखाची कौतुके दाखवत जायचे. मनाला जे सुख मिळायचं आहे ते आत्मसुखानं ते सुखी असावं. ह्या वैषयिक सुखानं ते सुखी असो नाही. वैषयिक सुखे वीज चमकल्यासारखं आहे. या विषयात काही महाराज म्हणून विषयाचं चिंतनच नको म्हणून विषया वाचून काही आणि सुखशी ही इंद्रियांचा स्वभावच असा बनून गेला आहे. म्हणून ह्या धर्मापेक्षा हे लौकिक धर्म सगळे महाराज काय करणारे आहेत? बाधित ठरणारे आहेत. अबाधित एकच धर्म आहे तो धर्म म्हणजे मुख्य धर्म देवचित्ती आधी अवसानी अंती उचित जाणावे मुख्य धर्म आधी चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर न घालावी धाव मनाची एवढी वचनी आवडी संतांनी सांगितलं तिकडे आम्ही धाव घेऊया. हरिभजन सतैव करत राहूया. पुण्यधर्म हा नामस्मरणाचाच वाढवत राहूया. याचं फळ काय इहलोकात? तर कळीकाळाचा आम्हाला काय त्याचा मार चुकून जाईल. आम्ही मरणार आहे तो देहानं मरणार आहोत. मन एकदाच रामरूप झालं की मनुष्य खरा मरतो त्याचं मन बाधित होतं ते. आणि देह मरतो हे मरणं नव्हे. अशी कित्येक जन्मवेळा आम्ही जन्माला आलो मरत म्हणून किती जन्म झाला. कधी हे माळ सुटेल? तर तुका म्हणे माळ गुंतली वाहटी गाडग्याची सुटी फुटली. गाडग्याची कधी एकदा यातून सुटेल तर फुटलं पाहिजे. सुईच्या मागला दोरा कधी बंद होईल? नाक मोडलं पाहिजे, नाहीतर दोरा काय तिच्या मागचा सुटायचा नाही. म्हणून आपण गुंतलोय कशात हे ज्याचं त्यानं ओळखावं. हे माझं म्हणून गुंतलोय. मला सांगा, जनावरं माझी, भांडी माझी, सगळं आम्ही लक्षात ठेवलं आहे. आमच्या म्हणजे माता वर्गांना तर महाराज चमचा ओळखतोय, वाट्या ओळखतात, घागरी ओळखतात, तेवढं लक्षात आहे. अमुक बाईनं माझे घागर नेलेले अजून द्यायला. आता हे एवढं लक्षात राहील का? हरिपाठातला 7वा अभंग सांग म्हटलं तर सांगा येत नाही. तेवढं मात्र लक्षात नाही. ते का? तर ते फायद्याचं आहे असं त्यांच्या चित्ताने धरलंय. हे फायद्याचं आहे असून त्यांना कळालेलं मला हरी हेच बरोबर येणार आहे. हे तर ठेवलेलं काहीही बरोबर येणार हे असं मला सांगायला सुद्धा बरं वाटतंय. खरं माझ्यासुद्धा चित्तात तेच आहे. काय सांगावं? मलासुद्धा मुक्त व्हावं असं वाटत नाही. मलासुद्धा धन मिळवावं असं वाटतं. कारण कोणालाही देहनिर्वाह चांगला असावा असं वाटतं. गरीब असू नये असं वाटतं. दारिद्र्याचं दुःख वाईट आहे. श्रीमंत व्हावं असं वाटतं, पण मुक्त व्हावं असं वाटत. आणि मुक्त व्हायचं झालं तर त्यागाची वाट आहे आणि भोगाची वाट आहे ती महाराज विषयाची वाट आहे. मुक्त होण्याकरता पंढरीचे वार करीत अधिकारी मोक्षाची. तुळशीची माळ गळ्यात घालावी लागेल तिथं सोन्याची चेन घालून उपयोगाची नाही. सोन्याची चेन आवडते पण तुळशीची माळ आवडत नाही. खांद्यावर पताका आली की एक महाराज रडतात, काय हे माझ्यावर वेळ आली म्हणते. मला सांगा, पताका आली तर आनंद वाटायला पाहिजे. ज्या भगवान ज्ञानोबारायांनी माझे जीवीची आवडी पंढरपुरा एवढा महात्मा ज्ञानोत्तर भक्ती मला कळस ज्ञानोबाराया म्हणजे संत कृपेच्या इमारतीचा पाया आमच्या. त्यांनी वैदिक परंपरा पुढं जोमानं चालवली. ते पताका घ्यायला तयार आहेत. आम्ही का बरं पताका घेऊन एखाद्यावर? हे असं का होतं? तर आम्हाला त्याची प्रतिष्ठा कळालेली, आम्हाला त्याचं मोल महात्म्य कळलेलं नाही. हे जाणकार माणसाकडून कळवून घेतलं की महाराज सोनं नाणं यावरला माया मोहाचा पाश कसा जाईल निघून जाईल आणि एक वेळ टिकणारं एवढंच आहे असं एकदा कळलं. शाश्वत सुखाचा मार्ग आहे तो परमार्थ आहे आणि विनाशी सुखाचा मार्ग आहे तो संसार आहे असं एकदा कळलं. इथलं नाम रूप सगळं काही भेदातच आहे महाराज. व्यवहार हे भेदात होणारच. कुणीही कुणाशी तुलना करत राहायचं नाही. हे असं का चालणार? याला काहीही कारण नाही. काय कारण सांगता याला? का असं होतं आहे? काय सांगता येईल सांगा? माणसं अशी काय वागतात म्हणून मला विचार करा. आता मी काय ज्योतिष भविष्यवेत्ता आहे का असं वागतात? तर प्रत्येकाचा स्वभाव तसा बनलेला आहे. स्वभाव प्रकृतीगत आहे आणि व्यवहारात तसे स्वभावी माणसं एकमेकाची एकत्र. मला व्यसनी माणसं एकत्र बसणार, भजनी माणसं एकत्र बसणार. भजनातली सवय तशीच एकमेकाला काय सवय लागलेली आहे. महाराज 4 गोऱ्या स्त्रियामध्ये एखादी काळी स्त्री जाईल का हो?
सावळी नाही जाणार. का जाणार नाही? भेदात व्यवहार आहेत तसे. 4 उंची माणसात एखादा खुजा माणूस जाईल का हो? भेद राहणारच. याला कोण कारण आहे? पूर्वकर्म कारण आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कमी जादा, उंच नीच श्रेष्ठ हे चढ सकल असलं काही बघित बसायचं नाही. पाणी धावताना सकल भरूनच धावतंय नव्हे, तसं आम्ही सुद्धा असा व्यवहार करायचा. सगळ्यात एकच पांडुरंग भरलेला आहे. त्यामुळे त्या पांडुरंगाला वश करायचं असेल तर मग कोणती साधना करावी? जप करावं, तप करावं, यज्ञयागादी क्रिया कराव्या, योगयागादिक क्रिया कराव्या, कर्म उपासना काय काय केल्यानं तो पांडुरंग प्रसन्न होईल. तर तुकोबाराय सांगतात, कोणाही न लगे किंवा कोण्याही न लगे साधनांचा पांग. मुख्य इथं उपदेश करतात, करणे केला त्याग. देहबुद्धीचा काय केला? त्याग करावा लागतो. मी देह आहे ही पहिली बुद्धी. म्हणून माणसाला संसारामध्ये दुःख आहे ते मी देह म्हणणं इथनं सुरुवात आहे. संसार दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण धर्माधर्म. इथून जे सुरुवात झालं आहे, माझा देह, मी बुद्धिमान आहे, मी अमुक जातीत जन्माला आलो आहे. प्रत्येकाचा अहंकार जीवानं जपलेला आहे. आणि मग प्रत्येकात कोणतरी श्रेष्ठ असतंहीच महाराज. गावात स्वभिन्न, स्वविरोधी, स्वश्रेष्ठ कोणतरी आहेच. आणि मग माणसाला ते काय होतं, माझ्यापेक्षा सरस कीर्तन सांगतोय मग मी त्याचा द्वेष करायचा, माझ्यापेक्षा सरस चाल म्हणतोय मग मी त्याची चाल पाडायचा प्रयत्न करायचा, पण त्याला मदत करायची नाही. हे असं का होतं आहे? तर रजोगुणामुळे होतं आहे. स्पर्धा असते आणि स्पर्धा असते तिथं साधकांना अजिबात जायचं नाही. स्पर्धा आहे तिथं तुलना असते, तुलना असते तिथं दोन असतात, दोन असतं तिथं द्वैत असतं, द्वैत असतं तिथं दुःख असतं, आणि दुःख असतं तिथं भय हे कायम असतं. भयाची या पोटी, दुःखाची आराशी, शरण देवाशी जाता भले. देव दोन नाही, देव एकच आहे. तत्व एकच असतं. जग हे तत्व नाही, जग हे काय आहे? आभास आहे. जगत आभास आहे आणि तत्व मात्र देव एकच आहे. त्या तत्वाला नावं वेगळी दिली. एक तत्वनाम. कोणी शिव म्हटलं, कोणी शक्ती म्हटलं, कोणी सूर्य म्हटलं, कोणी गणपती म्हटलं. वेगवेगळ्या भावनेनं बघितलं. पंचमहादेवता पूजन भगवान शंकराचार्य सांगतात. पण महाराज काम एकच करतोय, एकच अधिष्ठान आहे, एकच तत्व आहे. आणि त्या तत्वाला आम्ही विठ्ठल म्हणतोय. तुकोबाराय अत्यंतिक आदरानं म्हणतात. त्या पांडुरंगाजवळ मी देही आहे अशी भावना अजिबात चालत. या उपाधीसह त्या देवात मिसळता येत नाही. म्हणून माझ्यासारखी शिदोरी मागतात देव. माझे आहे 83 पाहे, नाही तरी घरा जाये चोरून या माये नमनीत आणावे. काल्याच्या प्रसंगात सांगतात बघा. कारण हे शरीर देवात मिसळण्याच्या योग्यतेचं कधी होईल? अंतःकरण निर्मळ झालं की मग. निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटते रे. म्हणून बालक्रीडेच्या अभंगामध्ये गवळणी का देवाशी एकरूप झाल्या? तर भावना भेदाचे जाय उठाउठी, तुका म्हणे भेटे गोविंदाचे. की ही सगळी भावना भेदाची होती. विसरल्यावरे देहाची भावना तेची नारायणा सर्व पूजा. देवाची पूजा फूल ताट घेऊन ये, तेल फणी हे असल्या वटी भरायचे, हे प्रकार हे खाल्लं म्हणायचं. कनिष्ठ खरी पूजा काय? तर मी माझा देह नसून मला देवानं हे साधन म्हणून दिलेलं आहे आणि मी त्या देहाचा वापर करीन, लवकर उठीन, काकडा वाचीन, उपनिषद अभ्यास करीन आणि ह्या देहाला मी बाधित ठरवीन, निराश ठरवीन. हे साधन आहे, खरं आहे, पण याला योग्य तेवढी योग्य ते खायला घालीन. आता ह्या देहानं जर देव मिळवायचं असेल तर यामध्ये उदर भरणं नो हे त्याच्या यज्ञकर्म असेल तर मग आहुती कशाची टाकायची? मांसाहाराची टाकायची का शाकाहाराची आहुती? इथून सुरुवात आहे. म्हणून आहार शुद्धता आमच्यात सांगितली. युक्त आहार, नेम इंद्रियाशी फार चांगलं सांगितलं. म्हणून देहाचा विसर का पडत नाही? तर आम्ही अडकलोय महाराज. कोण अन्नमय कोशात अडकलाय, कोण प्राणमय कोशात अडकलाय, कोण मनोमय कोशात, कोण विज्ञानमय कोशात, कोण आनंदमय कोशात. महाराज अन्नमय कोशात अडकलेली माणसं खाण्यावरच लक्ष असतंय त्यांचं. आता 5 मिनिटात सुरू होईलच, काय अडचण नाही. काय केलंय आधी विचारते जाऊन, मग कीर्तनला येतात वाजवाय, बसाय, ऐकाय. जर ते घरातल्यासारखं साधं असलं तर मग घरला गेलेलं बरं. कुणी ऐकायचं यांचं? अन्नमय कोश, अन्नावरच वासना, खायची नुसती इच्छा आहे. प्राणमय कोश, शरीर हालचाल करावी, काहीतरी ताकदवान बनावं, याला काहीतरी सजवावं आणि मग कुठंतरी महाराज एखादा नोकरी मिळावी चांगली, देशासाठी असेल कशासाठी असेल, पण शरीर सौष्ठव स्पर्धा घ्यावी आणि त्यामध्ये शरीर चांगलं सोडवलं बनवावं. हे प्राणमय कोशात अडकलेले लोक. मनोमय कोश, नुसता मनोरथच करत बसायचं. मी अमुक झालो तर, मी अमुक होईन, मी असं करीन, मी इथं प्लॅट घेईन, इथं कंपनी काढीन. काही होत नाही त्याच्या मनोरथानं, काही होत नाही. पण मनात अडकलेली माणसं आहेत. मानसिक नुसत्या सुखात रममान स्वप्न बघत बसणारे. आणि जे महाराज बुद्धिमय लोक आहेत, बुद्धी, ते महाराज अशा स्पर्धेत भाग घेतात. मग
बुद्धिबळाच्या स्पर्धा असतील, अन्य बुद्धिवादातून तार्किकातून सगळे जगाला पिडतात आणि त्या बुद्धीचा काडीचा उपयोग देवाच्या प्राप्तीत होत नाही म्हणून तार्किकांचा टाका असं. आणि आनंदमय कोशात जे अडकलेले ते झोपायचंच तेवढं बघतात. कुठं हातरुणा असू दे अगर नुसता कलांडला की झोपला. कीर्तनात जरी आणला तरी घरातनं एक डोळा झाकूनच येतोय तो. हे तर बसला रे बसला की दुसरा बी झाकतोय त्याचा समाधीस. मग त्याला कोणीतरी ढकलून जरी जागा केला तर ते जागा होत नाही, कारण कल्लांताही डोळा लागे. ज्ञानोबरायांनी सांगा अशी काही माणसं सत्व रज तम अशा अन्नमय प्राणमय कोशात अडकलेले आहेत. असते असते यातून बाहेर पडावं. हा देह महाराज झोपण्याकरता दिलेला नाही, स्पर्धेकरता दिलेला नाही, पैज लावून जिलेबी खाण्याकरता दिलेला नाही. हा काहीतरी उन्नती करण्याकरता दिलेला आहे. आणि याचा विसर पडावा. कधी विसर पडेल? शुद्ध भक्ती केली तर विसर पडेल. वैराग्यानं हे अनित्य आहे असं कळलं तर विसर पडेल. ज्ञानानं हे बाधित झालं तर विसर पडेल. विसरासाठी 3 गरजेचे आहे. एक बाधरूप निवृत्ती, एक लयरूप निवृत्ती आणि एक आत्यंतिक निवृत्ती. आणि मग लयरूप निवृत्ती झोपेत देहाचा विसर पडतो. काहीतरी महाराज आम्ही जे बोलू नये कीर्तनात, पण काहीतरी असे धुंद करणारे पेय प्यालं की देह विसरतो. मग अशा माणसाला संध्याकाळी निप्पाणी जरी विकत घ्यायची झाली तरी पैसे कमी पडत. सकाळी त्याला विचारायचं, काल म्हणत होतास विकत घेतो ते काय झालं? तर ते म्हणते कालच गेली म्हणतोय ते, आता माझ्याकडं काय नाही. म्हणजे जे भ्रम आणणारे पदार्थ होते ते कालच निघून गेले, त्यामुळे आता मी श्रीमंत राहिलेलो नाही. आणि मग ज्याला असा देहाचा विसर पडला की त्याचं फळ काय सांगतात तुकोबाराया? तुकोबाराया पुढं सांगतात, देवा ताईसा देहाचा विसर पाडे तरीच हा जीव तरीच हा जीव सुख त्यावेळीच होईल. पांडुरंगाला हा देह अर्पण करायची तयारी पाहिजे. तुका म्हणे देह वाहिला विठ्ठली. आता बोलायचं काय उरलं नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काय. ऐकायचं ते देवाचे गुणच ऐकावे, संकल्प करावे. तो संकल्प तो नाही दुजा महाराजा विनतो. सगळी इंद्रिये या तीर्थयात्रेला हे हातपाय मी वापरेन असा परोपकारानं देह सगळा महाराज खर्ची घालावा. आणि तो देह माझा नाही, मला दिलेला आहे अशा भावनेनं ह्याचा विसर पडावा. आणि विसर पडल्यानंतर मग देहाच्या निरासे पावी जया माझे ऐशी काया सम नव्हे असा देहाचा निराश व्हावा. ज्याची त्याची तत्व ज्याची त्याला भागून द्यावी. देह हे काळाचे धन इथे मनुष्याचे काय अशी वाटणी करून देता आली पाहिजे. रडायची गरज नाही, काही आम्ही आणलेलं नाही, जातान काहीही नेणार नाही. हे सगळी सांगतात ही वाक्य. ही कुठं सांगतात जे असते तुम्हाला माहिती आहे, काय सांगायची गरज नाही. इकडनं घेऊन जाताना तेच सांगतात, येताना वेगळं असतंय. आताच्या आता ती मस्त ठरवायची म्हणतात, आताच्या आता आपला स्टॅम्प करायचाच, आताच्या आता ते बलीव त्याला सोडायचं नाही, अमुक गाडी घ्यायचीच, ते स्वस्त मिळतं आहे. कुठनं तिकडनं राखत हात बुडवताना चर्चा असते ते म्हणजे पाण्यात. अशी माणसं बहकलेली आहेत महाराज. हेतू इतकाच सांगण्याचा की आपण यातून बाहेर पडावं. फार काळ टिकणार हे गणित नव्हे, भवितव्य आपल्या हातामध्ये नाही. मग उद्या आपण जगू की मरू हे आपल्या हातात नाही. धर्मराजाकडे एक याचक आला महाराज, तो याचना करत होता काहीतरी धर्मात दे. भीमदादा तो याचकाला धर्म म्हणतो उद्या सकाळी ये. भीमदादाला हे कळालं, उठला ते नगाराच वाजवायला लागले महाराज. तो नगारा कधीतरी वाजवायचा नव्हता, असा अडचणीच्या वेळेला संकट येईल त्यावेळी वाजवायचा. सगळे धावत आले लोक महाराज.
हस्तिनापुरात. आणि मग म्हणाले काय नगारा वाजत आहे. त्यावेळी धर्मराजा जागे झाले. म्हणतात भीमा हे काय चालवलंयस. दादानं माझ्या मृत्यूवर विजय मिळवला आहे म्हणाला, म्हणून मी हे वाजवा लागलो आहे. आता भीम हे महान भगवत भक्त होते. म्हणाले धर्मराजा ही यमधर्माचा अवतार आहे. मग दादा धर्माला चूक कळली की मी ज्या याचकाला परत पाठवलं तो याचकाला परत बोलवलं आणि त्याला दान दिलं महाराज. म्हणून आहे त्या वेळेत प्रत्यक्ष आता जे करता येईल तेवढंच करायचं. मी हे अमुक करतो आणि मी करीन असे मनोरथ करायचे नाहीत. मगाचा गेलेला वेळ गेलाच महाराज. आपल्याकडून होईल ती सेवा ईश्वर अर्पण बुद्धीनं करत राहायचं. जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे. नारायणाशिवाय कोणतंही कर्म असू नये, सगळं समर्पण करायची अशी तयारी असावी. म्हणून सर्व कर्म ईश्वर अर्पण बुद्धीनं करत करत एक दिवस नामस्मरणाच्या बळावर कोणतं सुख तुकोबाराय सांगतात या साधनांच्या फंदात पडू नका. साधने घालती काळाची मुखी गर्भवाससी की न चुकती. म्हणून तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. जे सुख महाराज हरिकथेत भेटतं ते सुख समाधीत योग्याला देखील भेटत नाही. असं निर्विकल्प सुख ते सुद्धा सुख ओवाळून सांडावं एवढी योग्यता माझ्या हरिकीर्तनाची आहे. म्हणून समाधीचे सुख अहिंसाया कीर्तनी ब्रह्मरस. म्हणून ब्रह्मरसाचं पान आहे हे काय सामान्य रस नव्हेत. सामान्य रस नासतात, नाश पावतात, त्याला जन्म आहे मृत्यू आहे. ब्रह्मरसाला मात्र जन्म मृत्यू नाही. म्हणून सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनालागी केले नारायणे. आणि ते अवसरी पाहुणे पातलो आम्ही. संजय सुखी झाला महाराज. जो ऐकायला होता तो सुखी झाला आहे. आम्ही किती ऐकलं आहे पण आम्ही काय अजून सुखी झालेलो नाही. सुखरूप होण्याकरता हा प्रवास आहे आणि असंच आम्ही सुखरूप होऊया. सुखरूप होण्यासाठी महाराज संसारी आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे. तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही. सुखरूप व्हायचं झालं तर मग सुखालागी करशील तरी तो पंढरीशी जाय. म्हणून सुख हे आपलं मूळचं स्वरूप आहे. त्याला आनंद म्हणतात. निर्विशेष सुख म्हणजे आनंद. निरपेक्ष ज्ञातृज्ञेयाविहीन ज्ञान म्हणजे निरपेक्ष ज्ञान. त्याला चित्त म्हणतात. आणि पदार्थविषय अस्तित्व पदार्थ निरपेक्ष अस्तित्व त्याला सत्य म्हणावं. असं सच्चिदानंद परमात्मा तुम्हा आम्हाला महाराज अनुभूतीला यावा आणि त्या सुखातच आम्ही सदैव रममान व्हावं. संसार नावाची गोष्ट अजिबात नावाला देखील उरू नये. असं एक आम्ही काय बांधूया. साधनेच्या माध्यमातून आम्ही महाराज चंग बांधूया आणि अशीच आम्ही उपासना करत राहूया. संसाराच्या नावे घालून वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळले जोग. सुखविला लाग कळीकाळाचा. महाराज ज्ञानेश्वर